जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा मनुष्य देहामध्ये प्राप्त झालेलं अनमोल जीवन, या आयुष्याचा काळ कसा सत्कारणी व्यतीत करावा हे सांगणारा अभंग, प्राप्त झालेल्या जीवनामध्ये आरोग्य सांभाळून साधना कशी करावी हे सांगणारा हा अभंग, या जीवनामध्ये परमार्थरूपी धन जोडून ईश्वराप्रत आपण पोहोचावं हेही मार्गदर्शन या अभंगातून, आणि जीवनातील दुःखाचा निराश करण्यासाठी देह तादात्म्य सोडावं हे मार्गदर्शन करणारा हा अभंग आहे. विठाला संकल्पित वेळेमध्ये या अभंगाच्या माध्यमातून काही सेवा आपल्याला भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करायची. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं 2 शब्द परिहार देणं आवश्यक आहे. आपल्या वैजापूर तालुक्यातील खंबाळा गावचे कैलासवासी देवीदास विठ्ठलराव पाटील निर्मळ यांचं 5वं पुण्यस्मरण, बरोबर आहे ना, 5वं पुण्यस्मरण आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरं केलं जात आहे. द्रौपदी लॉन्स या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम संपन्न होताना दुःखांकित असलेला सर्व परिवार कैलासवासी देवीदास पाटील यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी मंगलबाई देवीदास पाटील निर्मळ, त्यांचे बंधू आणि या परिवाराचे मार्गदर्शक श्री तुळशीदास विठ्ठलराव पाटील निर्मळ, कैलासवासी देवीदास पाटील यांची मुलं श्री अमोल देवीदास पाटील निर्मळ, श्री अतुल देवीदास पाटील निर्मळ, पुतणे विजयराव रामभाऊ पाटील निर्मळ, ॲडव्होकेट अण्णासाहेब रामभाऊ पाटील निर्मळ, त्यांच्या मुलगी सौ अर्चनाताई किरण जवळकर, पुतणे संदीप तुळशीदास पाटील निर्मळ, प्रदीप तुळशीदास पाटील निर्मळ, संपूर्ण निर्मळ पाटील परिवार आज आपल्या वडिलांचं, आपल्या बंधूंचं हे पुण्यस्मरण मोठ्या श्रद्धेनं साजरं करतोय. या निमित्तानं आवर्जून उपस्थित आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार आदरणीय प्राध्यापक रमेशरावजी बोरनारे सर, या निमित्तानं आवर्जून उपस्थित माजी सभापती अंकुशराव पाटील हिंगे, सन्मान्य जगताप पाटील, समोर बसलेली सर्वच मान्यवर मंडळी, विशेष करून वारकरी संप्रदायातील आमची सगळी आदरणीय साधुसंत आणि महाराज मंडळी, त्यामध्ये दूरवरून आलेले आमचे गुरुबंधू आणि सद्गुरू जोग महाराज परंपरेतील एक आदरणीय कीर्तनकार मार्गदर्शक अंबड जिल्हा जालना या ठिकाणचे आमचे भागवतजी महाराज चिमणे, दुसरे आमचे गुरुबंधू आपले सर्वांचे स्नेही संजयजी महाराज जगताप, आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय भरतजी महाराज, सर्व महाराज मंडळी, त्याचबरोबर हार्मोनियमची साथ करणारे आपले गोरक्ष महाराज, गायनाचार्य राहुलजी महाराज खरे, साळुंके माऊली, थोरात महाराज, दोन्ही आमचे विद्यार्थी मृदंग वादक विनेकरी माऊली महाराज आणि सर्व टाळकरी, या भागातील आमची सर्व भजनी मंडळातील सहकारी मंडळी, रवी बापू शितोळे असतील, संतोष भाऊ असतील, गोरख भाऊ असतील, आमचे इंगळे पाटील असतील, सर्वच आमच्या भजनी मंडळातील आमचे सहकारी मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. माऊली आहेत आमचे कापूस वाडगावकर, आपण सर्व उपस्थित आहात आणि सर्वजण मिळून आज कैलासवासी देवीदास विठ्ठलराव पाटील निर्मळ यांना ही आदरांजली, श्रद्धांजली आपण अर्पण करतोय. खरं म्हणजे कोरोनाचा कालखंड त्यावेळी असल्यामुळे पहिलं पुण्यस्मरण हे फार मोठं निर्मळ पाटील परिवाराला हे वडिलांचं पुण्यस्मरण करता आलं नाही, पण या परिवारानं त्याही वेळा शास्त्रविधीनुसार सर्व काही गोष्टी पार पाडलेल्या आहेत. नंतर प्रतिवर्षी व्यक्तिगत स्वरूपामध्ये छोट्या मोठ्या प्रमाणात ते पुण्यस्मरण करतच आलेत आणि आज हे 5वं पुण्यस्मरण घरातील महिला भगिनी, पुरुष मंडळी, आप्तेष्ट नातेवाईक सर्वांना एकत्र करून, टाळकरी वारकरी, सामाजिक धार्मिक सर्व क्षेत्रातील मंडळींना एकत्र करून हे पुण्यस्मरण आज ते साजरं करताय. कैलासवासी देवीदास पाटील हे एक या भागातील दोघेही बंधू म्हटलं तर प्रगतिशील शेतकरी, सामाजिक धार्मिक सर्व क्षेत्रात अतिशय चांगलं कार्य
सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज आणि ब्रह्मलीन पूज्य सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांचा सहवास आणि आशीर्वाद लाभलेला हा परिवार, सेवा केलेला परिवार, महाराजांच्या सेवेमध्ये सक्रिय राहिलेला हा परिवार. आणि त्यामुळे आजही आपण या परिवाराकडे गेलो की समृद्धी आणि संस्कृती, आता समृद्धी जवळच आहे त्यामुळे काही प्रश्नच नाही, पण मला वाटतं समृद्धीच्या आधीची संस्काराची समृद्धी असलेले बरेच लोक आपल्या भागात आहेत. त्यातला हा निर्मळ पाटील परिवार आहे. समृद्धी आल्यानंतरही थोडी समृद्धीत भर पडली, पण अगोदरचे सुसंस्कृत समृद्ध परिवार त्यातला आपला हा निर्मळ पाटील परिवार आहे. आणि म्हणून आज आपल्या सर्वांच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुण्यस्मरण साजरं होत आहे. सूर्यभान आबा आणि सगळी ज्येष्ठ मंडळी, मागे आम्ही मंगल कार्यालयाचं उद्घाटन केलं. हा मोठा कार्यक्रम झाला. त्रिभुवन पाटील आहे, सगळी मंडळी आहे. या निमित्तानं अभंग जो घेतलाय तो अत्यंत महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज आज या अभंगातून आम्हाला मानवी जीवनातील आयुष्य, जे अनमोल आयुष्य मिळालंय ते व्यतीत कसं करावं हे सांगताय. बऱ्याच वेळेला काही अमूल्य गोष्टी जीवनामध्ये प्राप्त होतात, पण त्याचा परिचय नाही झाला आणि सदुपयोग नाही करता आला तर त्या अमूल्य किंवा अनमोल गोष्टी वाया जातात. ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण सांगितलं, रानामध्ये शेळ्या मेंढ्या चारणारा शेतकरी गरीब माणूस, त्याला परीस सापडला, पण तो परीस आहे हा परिचय नसल्यामुळे तोडीला परिसू बांधिला गळा शुक्तिका लाभे. आवडत्या शेळीच्या गळ्यात तो परीस त्यानं बांधला. थोड्या वेळाने जरा चमकणारी गारगोट सापडली आणि मग तो पहिला जो परीस बांधला होता तो त्यानं तोडून फेकून दिला शेळीच्या गळ्यातून आणि दुसरी गारगोट बांधली. दुर्भाग्य कधी कधी असं असतं जीवनामध्ये, चांगल्या गोष्टी स्वीकारण्याचा योग असतो आणि आपण सोनं सोडून कधी कधी मातीचा स्वीकार. मग ते जीवनातल्या उद्योग व्यवसायाच्या बाबतीत होतं, ते कधी कधी अनेक निर्णयांच्या बाबतीत होतं, नाते संबंधात होतं. विठाला ज्या माणसाला पारख नाही ते सोनं सोडून देतात, पण सोन्याची पारख तर पाहिजे ना. सोन्याची पारख नाही अशी माणसं माणसांचा परिचय करू शकत नाही, वस्तूचा, व्यक्तीचा, घडणाऱ्या परिस्थितीचा विचार करू शकत नाही. आणि म्हणून कदाचित इतर वस्तूंची पारख करण्यामध्ये आपण चुकलो तर फार नुकसान होणार नाही. एखादी शेती चांगली आहे म्हणून घेतली आणि ती जरा नापीक निघाली, थोडंफार नुकसान होईल. एखादी वस्तू चांगली आहे म्हणून घेतली, ती खराब निघाली, थोडंफार नुकसान होईल. पण जे आयुष्य मिळालंय, कारण या वस्तू पुन्हा घेता येतात. हो, बऱ्याच गोष्टी पुन्हा आहे. सुभाषितकारांनी लक्षात आणून दिलं, पुनर्मित्रम पुनर्वित्तम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वं पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. थोडा बेस कमी करा थोडस. अनेक गोष्टी पुन्हा मिळवता येतील, पण न शरीरम पुनः पुनः. शरीर पुन्हा नाही आहे. आता मागुता येईल फेरा, हे तो न घडिया नगरा. म्हणे तुकया बंधू भाव धरा, ओळखी नाही तरी जाल अघोरागा. मागुता हाची जन्म पावसी, भोगिले सुख दुःख जानसी. हे तो न घडे रे सायासी, कार्य अंध होसी जाणोनिया. लक्ष 84 न चुके फेरा. महाराजांनी किती अभंगांमध्ये मार्गदर्शन करून ठेवलं. हा जन्म पुन्हा नाही आहे. आणि मग सांगा बरं, जन्मामध्ये मिळालेलं आयुष्य सुद्धा मोजकं आहे आणि प्रत्येकाचं वेगवेगळ्या स्वरूपाचं आहे. साधारण कलियुगामध्ये 100 वर्षाच्या आसपास आयुष्य मानवाला परमेश्वरानं दिलेलं आहे. मग कोणी 10-5 वर्ष अधिक जगेल, कोणी त्यापेक्षा कमी. काहींना 60-70 मध्ये जावं लागेल, काहींना अगदी उमेदीच्या काळात जावं लागेल.
विठाला विठाला काहींना तरुणपणात जावं लागतं, हे दुर्भाग्य आहे. पण आयुष्य आहे त्याला काही करता येत नाही. आयुष्य भविष्य नाही हाती असं म्हटलंय. काहींना बालपणातही जावं लागतं आणि कधी कधी मरूनच जन्माला यावं लागतं. या काका या. आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचे आणि वैजापूर तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय भाऊसाहेब काका ठोंबरे पाटील हे उपस्थित झाले, त्यांनाही मी धन्यवाद देतो. विठाला 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 विठाला. आणि म्हणून मिळालेलं जे आयुष्य जेवढा कालावधी आहे तो सत्कारणी कसा लावता येईल हा विचार मानवाकडून झाला पाहिजे. पण आज आपण पाहतो दुर्भाग्यानं जसजसं जग पुढे जात आहे, विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण अनेक गोष्टींमध्ये भर पडते आहे, विकास होतोय जगाचा, आणि दुसऱ्या बाजूला माणसं जीवनाकडे सकारात्मकपणे पाहत नाही. सोपं सांगू का, आज जगामध्ये बहुतांशी असे लोक आहे, सर्व आहे असे मी म्हणत नाही, पण बहुतांशी नव्या पिढीमध्ये असे लोक आहे ज्यांना स्वतःची कदर नाही आणि दुसऱ्याची कदर नाही. दुसऱ्याचा आदरही नाही, कदर नाही आणि स्वतःची कदर नाही. त्यामुळे गाड्या चालवताना असेल, व्यसन करताना असेल, भांडणं तंटे करताना असेल, वाईट संगतीत जाताना असेल, वाईट कामामध्ये स्वतःला अडकवून घेताना असेल, काही कदरच नाही आहे. काय होईल ते होईल अशा पद्धतीचा बेदरकारपणा, पण तो परवडणारा नाही आहे. कारण इथे नियती कुणाला माफ करत नाही. फार मोठे आपण कुणीतरी आहोत आणि म्हणून आपण जर नियम मोडले, वाहतुकीचे नियम मोडले, आता एकदा नियतीचा फेरा जर आला तर आपण चुकणार आहे का त्याच्यात? म्हणून मला वाटतं तुकाराम महाराजांनी जे 450 वर्षापूर्वी, कारण महाराजांना जाऊन आता 375 वर्ष याच वर्षी पूर्ण झाले तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाला, आणि 450 वर्षापूर्वीचे लिखित त्यांचे हे सगळं सर्व अभंग आहे. आणि त्या काळामध्ये त्यांनी हा भविष्याचा वेध घेतलेला आहे की जग हे अशा पद्धतीनं हळूहळू बेजबाबदार वागणार आहे. नात्यांची किंमत कमी होईल, जीवनाची किंमत कमी होईल. फक्त मौज मजा चंगळवाद याला उधाण येईल. आणि अशा वेळेला या समुदायाला सन्मार्ग दाखवण्याचं काम हे ग्रंथ करतील, संत विचार करतील, हे महाराजांना त्यावेळी माहीत होतं. माझ्यासारख्या वारकऱ्याला तर वाटतं सर इथून पुढच्या काळात आता विज्ञानाचे नवीन शोध नाही लागले तरी चालतील, कारण जे लागले ते चांगल्यासाठी लावले. शास्त्रज्ञांनी जे बिचाऱ्यांनी परिश्रम घेतले, यंत्रतंत्राचा शोध, विमानाचा शोध, मोबाईलचा शोध, इंटरनेटचा शोध, अनेक शोध लागले, जग कितीतरी सुखी झालं. पण हे जग त्याचा सदुपयोग करण्यापेक्षा दुरुपयोगच जास्त करताय. मोबाईलच्या माध्यमातून तुमचं काम तुम्ही केलं पाहिजे का हातातलं काम सोडून मोबाईल घेऊन बसलं पाहिजे? मोबाईल मधून काम करा, तुमचा उद्योग व्यवसाय वाढवा. तुमचे ऑफिस काम करत असाल, आणि करतात ना चांगली माणसं आपल्यासारखी पुष्कळ, त्याचा सदुपयोग करतात. काही जण शेतीचं काम सोडून देतात. काही दुकानात तर आता असे दुकानदार बसले, आधुनिक दुकानदार, गिराहिकाकडे पाहत नाही, ते व्हॉट्सअप पाहतात. आता लक्ष्मी त्याच्या मुस्काडात नाही मारणार का येऊन? लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मीसाठी करतो ना माणूस हे सगळं. पण जर त्याला ही लाज नसेल, त्याला ही शरम नसेल तिथे बसणाराला, की आलेला ग्राहक हा देव असतो, त्याच्याशी माणुसकीनं बोललं पाहिजे. घरी आलेल्या पाहुण्याशी जर शेतकऱ्याची पोरं बोलत नसतील, दुकानात आलेल्या ग्राहकाशी दुकानदार बोलत नसेल, ऑफिसात गेलेल्या माणसाशी जर तिथला कर्मचारी सगळेच जर त्याच्यात गुंतले असतील. काल तर मी एक गमतीशीरच फोटो पाहिला, एका महाराजांच्या हातात जपमाळ होती, ह्या हातात मोबाईल होता. म्हणजे महाराज सुद्धा त्याच्यातून सुटलेले नाही. तुमच्यावरच टीका कुठपर्यंत करायची? विठाला मला कबीरांचा दोहा आठवला. कबीरांचा दोहा असा आहे,
की चिड़िया चावल ले चली बीच में मिली दाल, चिड़िया दो दो न बने एक ले एक डाल. महाराज नेहमी सांगायचे कीर्तन. चिमणीनं चोचीमध्ये तांदळाचा दाना घेतला, चिडिया चावल ले चली, मध्ये डाळ दिसली, तिला वाटलं ही डाळ घ्यावी. डाळ घ्यायला गेली तर तांदूळ पडला, तांदूळ घ्यायला गेली डाळ पडली. तसं मला त्या महाराजांना जाऊन कधीतरी सांगायचंय, वृंदावनचे होते ते, की तुम्ही एक तर मोबाईल खाली ठेवा आणि तेवढा वेळ जपमाळ जपा, नंतर जपमाळ खाली ठेवून द्या. हे सोंग कशाला, ही पिसळ हातामध्ये, इकडे मोबाईल आहे हातामध्ये. विठाला 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 विठाला. सर्व क्षेत्रामध्ये लोक या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करतायत आणि आयुष्य वाया घालवतायत. अनेक हुशार विद्यार्थी अचानकपणे 80-90% मार्क घेणारी पोरं 60% आली. काय झालंय? काही नाही, विचलित झालेले आहे. कुठेतरी ते त्या यंत्रतंत्राच्या आहारी गेलेत आणि अनेक जण, कोणी मित्र परिवार पार्ट्या. तुकाराम महाराजांना हे सगळं दिसत होतं अगोदरच. जग समृद्ध होईल, प्रगती होईल, पण या प्रगतीमध्ये जगाची अधोगती सुद्धा मोठ्या झपाट्यानं होईल. आणि मग ही अधोगती थांबवायची असेल तर मायबाप हो, सद्विचारांशिवाय, प्रबोधनाशिवाय, भक्ती मार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. चांगले विचार जर तुम्हाला आणि मला मिळाले नाही तर आपल्याला सन्मार्ग दिसणार कुठून? अंधारामध्ये प्रकाशाचीच गरज आहे. प्रकाश नसेल तर आपण चाचपडत कुठेतरी आदळणार, आपटणार, पडणार, झडणार. तसं या कलियुगाच्या अज्ञानरूपी अंधकारामध्ये वाटचाल करणाऱ्या स्त्री पुरुषांसाठी संत विचार हे प्रकाशाप्रमाणे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीला दीपिका म्हटलंय आणि ब्रह्माच्या साम्राज्यावर प्रकाश टाकणारी. ब्रह्म साम्राज्य दीपिका, ब्रह्म साम्राज्य दीपिका, वर्णियली गीतेची टीका, वर्णियली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा, विठोबाचा अज्ञान तिमिराला घालवण्यासाठी. तिमिर पापाचं आणि तिमिर अज्ञानाचं संत साहित्यामध्ये दोन प्रकारे याचा अर्थ या अंधाराचा काढलेला आहे. जिथे पाप वाढलं समजायचे हा अंधार आहे, जीवनात पुढे सगळा अंधार आहे. आणि जिथे अज्ञानच वाढत गेलं कुटुंबामध्ये समजायचे पुढे सगळं अंधकारमय. आणि मग या अंधारातूनही अशा तुमच्या माझ्यासारख्या जनसामान्याला मार्ग दाखवण्याचं काम ज्ञानेश्वरी करते, गाथा करतात. सर्व संतांचे विचार आम्हाला मार्ग दाखवतात, सन्मार्ग दाखवतात. जगद्गुरु तुकाराम महाराज याच तळमळीनं आजच्या अभंगातून मार्गदर्शन करतायत की बाबांनो, प्राप्त झालेलं जे आयुष्य आहे ते किती अनमोल आहे. महाराजांनी काही तुलना आपल्या पुढे ठेवली. म्हणाले, स्वर्गामध्ये जाऊन ज्यांनी देवपद प्राप्त केलं, इंद्रादी देव स्वर्गामध्ये गेलेले, त्यांच्यापेक्षाही मनुष्य जीवन हे श्रेष्ठ आहे. नाहीतरी बऱ्याच वेळेला माणसाला बाहेर गेल्यावर आपल्या भागाची, आपल्या घराची, आपल्या कुटुंबाची आणि गावाची किंमत कळते.
नाही का? बाहेर गेल्यावर कळतं. माणूस खर्च करून फिरायला जातो आणि फिरायला गेल्यावर म्हणतो आपल्या भागासारखा भाग नाही, आपल्या माणसासारखी माणसं नाही, आपल्या घरासारखं. अहो, लाख लाख रुपये खर्च करून फिरून येणारी माणसं घरी आले जरा पिठलं भाकरी, बाजरीची भाकरी, पिठलं, ठेचा, कांदा, आपलं अस्सल शेतकऱ्याचं जेवण जेवले. ते म्हणतात काय बा, एवढे आचारी होते, एवढे पदार्थ होते, पण आज जे समाधान झालं ते काही झालं नाही. तुका म्हणे फिरे भोवंडीने दमजिरे. तसं स्वर्गात गेलेल्या देवांना तिथं गेल्यावर कळलं, अरे रे म्हणे देव होण्यात काही मजा नाही. आलो आपण पुण्य केलं, जैशी शतमक संपत्ती स्वर्गीची आहे. मख म्हणजे यज्ञ, शत म्हणजे 100. 100 यज्ञाचं पुण्य अर्जित केलं की स्वर्ग मिळतो. गेले स्वर्गामध्ये, पाहिलं तर काही नाही, अत्यंत नश्वर अशा स्वरूपाचे ते सगळे भोग आहे. ज्याचा वीट येतो असं ते जीवन आहे, आणि अवीट अशी भक्ती, अवीट असं हे पुण्य साधन हे मात्र मृत्यू लोकात आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, मनुष्य जीवन एवढं श्रेष्ठ आहे की त्या स्वर्गातल्यांना इथं यावं वाटतं. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्यामी जन्मालो दास विठोबाचे झालो. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता कधी कधी विशेष परिस्थिती आपल्याला जीवनामध्ये प्राप्त व्हावी म्हणून माणूस धडपडतो, आणि विशेष परिस्थितीत गेल्यावर परत सामान्य गोष्टी त्याला आकर्षित करू लागतात. आज जग याच स्थितीला येऊन पोहोचलेलं आहे. राहणीमान उंचावलंय, खानपान कितीतरी प्रगत झालंय, सगळ्या गोष्टी झाल्यात, पण माणसं आता पुन्हा साधी भाकरी आणि भाजी मागतायत. 5 स्टार हॉटेलामध्ये जाऊन भाकरी भाजी माणूस मागतोय. शहरातली माणसं गावरान गाईचं दूध मागतायत. ऑर्गॅनिक भाजीपाला जो आपल्याकडे परंपरेनं पिकवत होता तो मागतायत. मोठे मोठे लोक, मी असं ऐकलं की मोठे उद्योजक अंबानी सारखे ते मातीच्या भांड्यात शिजवलेलं अन्न खातायत. मातीच्या भांड्यात. पूर्वी आपल्या तवल्याच होत्या सगळ्या. दूध तापायला तवली, भाजीला तवली, वस्तू ठेवायला मडके, गाडगे. हा संसार होता सगळा शेतकऱ्याचा, तुमच्या आमच्या घरातला. हा नियम आहे मायबाप हो जगाचा. हा गोल पूर्ण होत असतो. तो गोल पूर्ण होताना आता त्या वरच्या बिंदूपर्यंत आपण येऊन पोहोचलोय, आणि आता तिथून पुन्हा योग्य पद्धतीनं आपल्याला पूर्वपदावर यावं लागेल तर सुख आहे, अन्यथा सुख नाही आहे. आणि म्हणून आपल्याला आधुनिकता आणि आध्यात्मिकता याचा संगम आजच्या काळामध्ये घालणं
ही फार मोठी प्रत्येक कुटुंबाची आणि प्रत्येक स्त्री पुरुषांची गरज निर्माण झालेली आहे. सांगण्याचा मतितार्थ, स्वर्गात गेलेल्या देवांना स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, त्यांना तिथे गेल्यावर कळलं की नाही नाही नाही. म्हणाले अरे माणसाचं जीवन खरं आहे. थोडं सोपं सांगतो, का बरं माणसाचं जीवन देवांना विशेष वाटतं? म्हणाले मनुष्याला सेवा करता येते. स्वर्गात गेलेल्या देवाला सेवा करण्याचा योग नाहीये. इथे आई वडिलांची सेवा, गोरगरीब गरजूंची सेवा, आडला नडला जनसामान्याची सेवा आणि सेवेचं समाधान हे सेवा करणाऱ्या आपल्यासारख्या स्त्री पुरुषांना माहिती असतं. आपण एखादं अडलं नडलं काम करतो, गरजूच्या उपयोगी पडतो, त्यावेळेला आपल्याला जे समाधान मिळतं ते पैशात मोजता येण्यासारखं नाही, ते पैशात मोजता येत नाही. म्हणून सेवा मनुष्य जीवनात करता येते. बरं, भजन भक्ती स्वर्गात टाळ नाही, पकवाज नाही, भागवत ज्ञानेश्वरी नाही, गाथा नाही, दिंडी नाही, सप्ताह नाही, पारायण नाही. स्वर्गामध्ये फक्त रंभा उर्वशी आणि महाराजांच्या भाषेत तबलान डग्गान, गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज म्हणायचे सुंदरी उंदरी तबला डग्गा. बरोबर आहे का? परत महाराज तुमच्या ध्यानात असतीलच हे सगळं शब्द. विठाला आपल्या सगळ्यांच्या ध्यानात आहे. या सर आदरणीय आमदार साहेबांना, रामहरी बापू, सगळीच मंडळी पुढे जात आहेत, त्यांना मी धन्यवाद देतो. विठाला नाच गाणं आणि बाकीचा सगळा धिंगाणा स्वर्ग असला म्हणून काय झालं? हे पहा, संस्कार असतील तर नरकाचं रूपांतरही स्वर्गात होतं आणि संस्कार जर सुटले ना माणसाचे तर स्वर्गाचं रूपांतरही नरकात होतं. हे आपण घराघरामध्ये पाहतो. म्हणून स्वर्ग आणि नरक, बसा वकील साहेब बसा, हा निर्माण करणं आपल्या हातातच आहे. वैकुंठ निर्माण करणं, तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी. स्वर्ग तर फार साधी गोष्ट आहे, पण या पूज्य संत महात्म्यांनी या मृत्यू लोकाला वैकुंठ निर्माण केलं. वैकुंठ कशातून निर्माण केलं? भजन केलं, भक्ती केली, पुण्य केलं, परमार्थ केला. आणि भजन भक्ती पुण्य परमार्थाच्या जोरावर वैकुंठाचा देव या मृत्यू लोकात त्यांनी आणला. आणली रूपा ही बळे करोनी खळे हरिदासी. आणि देव येईल तिथं वैकुंठ आहे हो. राजा चाले तेथे वैभव सांगाते. पूर्वीच्या काळी राजे लोक एखाद्या ठिकाणी रमले राहायचे, तात्पुरती तीच राजधानी व्हायची. राजा थांबेल ती राजधानी आहे, देव येईल ते वैकुंठ आहे. आणि म्हणून आपल्या हातात आहे आपल्या घराचं वैकुंठ करायचंय, आपल्या जीवनाचा आपल्या घराचा स्वर्ग करायचा आहे, की आपल्या जीवनाचा आणि आपल्या घराचा नरक करायचा आहे. मायबाप हो, याला जबाबदार कोणी नाही, तुमच्या आणि माझ्या हातातलीच ही गोष्ट आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. भगवान परमात्मा श्रीमद भगवद गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये फार महत्वाचं मार्गदर्शन हे करतायत. मा कर्मफल हे तुर्भुर्मा ते संगोस्त्व कर्मणे. हे अर्जुना, मनुष्यानं जन्म कुठे घ्यावा हे त्याच्या हातात नाही, जीवन किती जगावं हे त्याच्या हातात नाही, परंतु मनुष्यानं जीवन कसं जगावं हे मात्र मी त्याच्या हातात दिलेलं आहे. म्हणून कुठे जन्माला यावं हे काय आपल्या हातात नाही. आणि ते जर आपल्या हातात असतं तर आपण सगळेच म्हणलो असतो समृद्धी जिकडून जाणार आहे तिकडच आमचं गाव असू द्या. पण तसं काही होत नाही. विठाला विठाला कुंडली कवरदा हारी विठ्ठल. जन्माला कुठे यावं, कोणत्या भागात, प्रांतात, जाती कुळात हे आपल्या हातात नाही. आणि त्याला महत्वही नाही फार. कोण्याही जातीत जन्माला आला म्हणजे काय होतंय? माणूस हा जन्मानं मोठा होत नाही, तो कर्मानच मोठा होतो. हे जगात आजवर दिसून आलंय आणि पुढेही तेच राहणार आहे, त्यात काही बदल होणार नाही. माणूस जन्मानं नाही, कर्म चांगली केली. काल परवा महाराष्ट्रामध्ये सारखी एक बातमी फिरते. बिरदेव नावाचा एक मुलगा कोल्हापूर जिल्ह्यातला, कागल तालुक्यातला,
आई वडील मेंढपाळ, मामा मेंढपाळ, पण लहानपणापासून तो हुशार. घरातल्या शिक्षकांनी आई वडिलाला सांगितलं पोरग हुशार आहे तुमचं, याला शिकवा. आणि मग तो प्राथमिक शिक्षण त्यानं घेतलं मराठी शाळेतून, नंतर हायस्कूलचं शिक्षण गोरगरिबीतून कष्टातून कसं तरी. पुढे हुशार होता, 10वीला 96%, 12वीला 98% असे मार्क. नंतर इंजिनिअरिंग करायला तो पुण्यामध्ये आला. तिथे काही लोकांनी सहकार्य केलं, काही शासनाचंही त्याला स्कॉलरशिप मिळाली. कधी नातेवाईकांनी केलेलं सहकार्य, घरच्या कुटुंबानं, आई वडील भाऊ मेहुणे बहीण यांनी केलेलं त्याला सहकार्य, कधी समाजातल्या इतर जाती धर्मातल्या लोकांनी गुणवान मुलगा म्हणून त्याला दिलेलं सहाय्य, शिक्षक आणि इतरांनी केलेलं मार्गदर्शन, आणि त्यानं स्वतः ठेवलेली चिकाटी. त्यानं गेले 5-6 वर्ष सतत परिश्रम घेतले, त्यासाठी अभ्यास केला, दिल्लीला गेला, नंतर पुण्यात राहिला, अमुक केलं. पण बरेच प्रयत्न झाले, आता काय बहुतेक काय होत नाही. वडील आजारी आहे, मेंढ्यामागं कोण नाही म्हणून तो काल परवाच्याला मेंढ्यामागं होता. आणि तिथं त्याला फोन आला की अरे बाबा तू IPS झालास, पोलीस ऑफ सुपरिटेंडेंट, जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक झाला. माणूस जन्मानं मोठा होतो का? आणि म्हणून तुम्ही झोपडीत जन्माला आलात की वाड्यात महालात आलात याला महत्व नाही. कष्ट घ्या, सुस्वभावी राहा, परिश्रम घ्या, सत्संगतीत राहा, तरच तुमचं कल्याण आहे. विठाला अनेक परिवारांनी आपले संस्कार सांभाळले म्हणून त्यांची वाटचाल. आज आपण निर्मळ पाटील परिवाराकडे कार्यक्रमाला आहोत सर्वजण. या परिवाराचाही हा आदर्श आहे ना. पिढ्यानपिढ्या या परिवारानं संस्कार सांभाळले, परिश्रम केले, लक्ष घालून प्रपंच करतायत, भावनेनं परमार्थ करतायत, नाते संबंध माणुसकी आपुलकी सांभाळतायत. आणि त्याचा परिणाम म्हणून एवढ्या मोठ्या संख्येनं 5वं पुण्यस्मरण आहे. कोरोनाच्या काळात त्यावेळी कार्यक्रम बंद होते, करता आलं नाही, पण आज 5व्या पुण्यस्मरणाला माता भगिनी मान्यवर स्त्री पुरुष पाहुणे सर्व आपण उपस्थित आहात. आणि म्हणून मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपण दागिने सांभाळतो, पाकिट सांभाळतो, पैसे सांभाळतो, कागदपत्र सांभाळतो, नाही सांभाळलंच पाहिजे. तुम्ही आम्ही सगळ्यांनी सांभाळलं पाहिजे. गाडी सांभाळतो. एक जणानं तर नवी गाडी घेतली, म्हणले चला आपल्याला बेटावर जाऊन यायचं दर्शनाला. नाही म्हणलं खराब होईल, त्याचं टायर खराब होईल. माणसं फार सांभाळतात तुम्हाला सांगतो. एक जणानं छत्री घेतली आणि नेमकं दुकानातून बाहेर आला, अंकुश रावून पाऊस पडायला लागला, त्यानं उपरणं घेतलं आणि छत्रीला गुंडाळलं आणि बगलत घातलं आणि भिजत 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 घरी आला. शेजारी त्याचे कोण भाऊ होते, ते म्हणले अरे तुला काही कळतं का नाही, छत्री घेतली तू आणि भिजत घरी आला. तो म्हणला मग छत्री खराब होईल ना, ती ओली होईल म्हटलं. ती माणसं सांभाळतात, फार सांभाळतात. पण सांभाळणारे सुद्धा एक दिवस सगळं सोडूनच जातात, हे ध्यानात ठेवा. काहींनी सप्ताहाच्या वर्गाने सुद्धा दिल्या नाही, इतकं सांभाळतात. वर्षानुवर्ष सप्ते होत आहेत गावात, कधी पंगत घातली नाही, कधी वर्गणी दिली नाही, पण त्यांना सुद्धा सगळं ठेवूनच जावं लागतं. मग शेवटी काही आशीर्वाद आणि पुण्य आपण सोबत घेऊन जाणार आहोत की नाही. चला, मला हे सांगायचं आहे मुद्दा. आपण वस्तू सांभाळतो, संपत्ती सांभाळतो, पण मला वाटतं जे परिवार आपला संस्कार आणि परमार्थ सांभाळतील, या 2 गोष्टी सांभाळतील, त्याच परिवाराच्या पुढच्या पिढ्या सुखी होतील. नुसत्या जमिनी सांभाळून चालणार नाही, पैसा अडका सांभाळून चालणार नाही, गाड्या घोड्या सांभाळून चालणार नाही. ते उपयोगाची साधनं आहेत, त्याचा वापर करत राहा. पण सांभाळायचंय तर घरामध्ये ज्ञानेश्वरी असू द्या, गाथा असू द्या, घरात एकादशी धरणारा जोपर्यंत शेवटचा माणूस आहे ना, तोपर्यंत त्या घरात सुख आहे. ज्या दिवशी एकादशी धरणारा एकही राहिला नाही, त्या दिवशी तुम्हाला बोंबलतच फिरावं लागेल. इकडं अंगारा आण, तिकडं गंडा घाल, इकडं तोडा घाल. सुख राहिलं कुठं त्या घरामध्ये? सुख कुठं आहे? द्या, स्वर द्या. तुम्ही तल्लीन झाले ऐकण्यात. या वैष्णवांचे घरी, या वैष्णवांचे घरी, या वैष्णवांचे घरी, या वैष्णवांचे घरी. प्रेम सुख इच्छा करी, प्रेम सुख इच्छा, हे प्रेम
आपल्या ध्यानात येते आपण सगळी सज्जन स्त्री पुरुष मंडळी बसलेला आहात आणि आपल्याला हा संदेश पुढच्या पिढीपर्यंत द्यायचा आहे की बाबा हो, जोपर्यंत घरात ग्रंथ वाचले जातील, जोपर्यंत घरात व्रत उपवास केला जाईल, वडीलधाऱ्यांचा आदर केला जाईल, आलेला पाहुणा रावळा, गावकीतला भावकीतला, गोर गरीब शेजारी पाजारी त्याचा आदर सन्मान केला जाईल, आतिथ्य हे घरात जपलं जाईल, भक्ती घरात जपली जाईल, संस्कृती जपली जाईल, तोपर्यंत शांती आहे, सुख आहे, समाधान आहे. आणि म्हणून जगामध्ये पैशानं सुख मिळतं हा भ्रम लोकांचा फार लवकर निघून गेलाय. आता तो राहिलेला नाही. पैसा लागतो जगायला, पैशाशिवाय पान हलत नाही. पेट्रोल पंपावर गेला तर त्यांना सांगितलं एक अभंग म्हणून दाखवतो, ते म्हणतील महाराज दिवसभर इथं पेट्रोल टाकायला उभे राहा, अभंगावर नाही पेट्रोल मिळत, पैसे लागतात. मलाही मान्य आहे, व्यवहार सोडून बोलता येत नाही, पण पैशानं सुख कुठं मिळतंय? पैशानं फक्त वस्तू मिळतात, सुविधा मिळतात, पैशानं सुख नाही मिळत. सुख हे सेवेनं मिळतं, सुख हे साधनेनं मिळतं आणि ती साधन, ती सेवा आपल्या जीवनामध्ये घडत राहणं. म्हणून फक्त प्रपंचाच्या कामासाठी जर आयुष्य आपण घालवलं तर ते वाया गेलं असं समजावं लागेल. कारण फक्त सुविधाच मिळवल्या मग सुख मात्र मिळवायचं राहून गेलं. आणि म्हणून अशा वेळेला तुकोबाराय सांगतात, बाबांनो आयुष्य फार अनमोल आहे, या आयुष्यामध्ये घडेल तेवढा परमार्थ करा, नामस्मरण करा, सेवा करा, पुण्य अर्जित करा. आणि त्यासाठी आयुष्यातला मिळालेला काळ हा प्रपंच करत असताना जेवढा जेवढा सेवेत व्यतीत करता येईल, त्या काय काय सेवा करता येतील त्याची उदाहरणं अभंगाच्या पहिल्या चरणात काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, हे काळ सारावा चिंतने, पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, काळ सारावा चिंतने, गंगा हे देवाला आयुष्य फार अनमोल आहे, ते वाया जाऊ नये. आणि त्यासाठी आपला उद्योग व्यवसाय, आपलं कर्म हे तर आपल्याला करावं लागेल. आपलं शास्त्र, आपले संत कुठे कर्म करू नका असं म्हणत नाही, परंतु ते कर्म करताना उर्वरित वेळ आणि काम करतानाचाही वेळ आपल्याला चिंतनात कसा, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. आणि असं आहे की काही गोष्टी केल्या की त्याचे मग काही जीवनातले दुष्परिणाम होत नाही. चिंतन केलं ना तर फार चिंता निर्माण होत नाही. चिंतेवरचा उपाय चिंतन हाच आहे, भगवंताचं चिंतन. काळ सारावा चिंतने. मला वाटतं संत महात्मे आपल्या आयुष्यामध्ये जे सुखी राहिले, त्यांचा सुखाचा स्तर जो उंचावलेला होता त्याचं कारण ते भगवंताच्या चिंतनात होते. कारण रिकामं मन हे नकारात्मक गोष्टींकडे झुकत असतं आणि मग ते चिंताग्रस्त होत असतं.
म्हणून चांगलं वाचन करावं, चांगल्या चर्चा कराव्या, चांगलं चिंतन करावं, चांगल्या लोकांशी भेटावं, चांगल्या तीर्थयात्रा कराव्या, चांगलं पर्यटन करावं. मन प्रसन्न राहण्याची सगळी साधनं आहे. पण याच्यातून काय या मनाला मोकळीक दिली, चांगल्याऐवजी वाईट विषयांकडे त्याला नेलं की ते चिंताग्रस्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून काळ सारावा चिंतने एकांतवासी. जीवनामध्ये जसा लोक सहभाग आणि लोक समुदायामध्ये जाणं महत्वाचं आहे, तसं काही वेळ आपण स्वतःला देणं, एकांतवास सुद्धा महत्वाचा आहे. एकांतामध्ये मनुष्य जेवढं आत्मचिंतन करतो तेवढं तो अन्य वेळेला करू शकत नाही. म्हणून तुम्ही पहा, ज्या ज्या वेळेला 10-20 मिनिट, तास, अर्धा तास आपल्याला एकट्याला मिळेल त्यावेळेला मनुष्य चिंतन करतो की काय बरोबर आहे, काय चूक आहे. लोकांमध्ये गेला ना मनुष्य लोकांच्या चुका पाहत राहतो, पण एकांतात बसला ना त्याला स्वतःच्या चुका अशा स्पष्ट दिसू लागतात. पुढे स्पष्ट तोरा मन दर्पण कहलाए, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए. मन हाच आरसा होतो आणि मग आपण केलेलं भलं, आपण केलेलं बुरं हे मन आपल्याला त्यावेळी, कारण मनाशी संवाद होतो ना एकांतात, मन आणि बुद्धीचा संवाद होतो एकांतामध्ये. आणि या दोघांचं बोलणं सुरू झालं म्हणून लोकांमध्ये काय, याचं असं चुकलं, त्याचं तसं चुकलं, याच्याकडून हे राहून गेलं. लोकांच्या चुका आपण भरपूर काढतो. म्हणून एकांत, एकांतामध्ये दोन गोष्टी होतात. मायबाप या बाई या, एकांतामध्ये आपल्या स्वतःकडनं काय राहून गेलं तेही स्मरणात येतं आणि आपल्याला भविष्यामध्ये काय करणं उचित आहे याचाही प्रत्यय आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. तुकोबाराय म्हणाले, आम्ही भंडारा डोंगरावरती भामचंद्र घोरवडेश्वरावरती गेलो की मनाशी संवाद व्हायचा, निसर्गात बसणं व्हायचं. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळवी ती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वन. या अभंगाचं शेवटचं चरण आहे. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत. विठाला आज या धावपळीच्या युगामध्ये आपण आपल्या स्वतःलाही वेळ द्यायला कमी पडतो, आपल्या कुटुंबाला सुद्धा वेळ द्यायला कमी पडतो, आपल्या सेवा सत्कर्माला वेळ द्यायला कमी पडतो. मला वाटतं काही माणसं जरूर यामध्ये यशस्वी आहेत. अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना सुद्धा योग्य तो वेळ आपल्या कुटुंबाला देणं, योग्य तो वेळ आपल्या स्वतःला देणं, याची काळजी अनेक जण घेत आहेत. पण सर्वांनी ती घेतली पाहिजे, कारण आयुष्य पुन्हा नाही आहे. मुद्दा तोच आहे, अनेक गोष्टी पुन्हा मिळतील. हा आजचा जो दिवस आहे ना, हा आपण उद्या करोडो रुपये दिले तरी ही तारीख, हा दिवस आणि हा क्षण आपल्यासाठी उद्या नाही आहे. आणि म्हणून रोजचा दिवस, रोजचा क्षण कसा सकारात्मक, आनंदी, योग्य, सत्कारणी. नाही तर काही माणसं ते म्हणतात वेळच जात नाही बाबा, काय करावा. अरे वेळ चाललेलाच आहे, जात नाही. तू थांब म्हणल्यानं वेळ थांबत नाही आणि तू म्हणतो वेळ जात नाही. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोरवाह, ध्यानी राहा श्रीहरीच्या. आता काही माणसं काहीतरीच आयुष्य घालवतात. म्हणजे मी गमतीने सांगत असतो, एक जण नदीवर गेला, आळशी होता, बेजबाबदारीनं वागणारा. या तात्या नदीवर गेला, खडकावर पाय हलवत बसला, असा पाण्यामध्ये खडकावर बसला आणि पाण्यात पाय सोडले आणि पाय हलवत बसला. 2 तास झाले, 4 तास झाले. तुमच्यासारखा कोणीतरी सज्जन माणूस तिथे शेजारी होता, त्यानं सांगितलं, ए पोरा, अरे काही काम नाही का घरी? एवढा तरणबांड पोरगा तू, म्हातारी माणसं शेतात राबतायत आणि तू रिकाम टेकडा इकडे बसलाय, हे शोभतय तुला? तो म्हणला, काका मी उगीच बसलेलो नाही, मी पाय हलवतोय म्हणून पाणी वाहतोय म्हणे. म्हणजे काही माणसं आयुष्य हे असं घालवतात. त्यांचा गैरसमज असतो की आपण जे करतोय तेच खरं आहे. आता ते किती फोल आहे हे जाणत्यांना कळतं. मी मागे एकदा सांगितलं होतं, आमच्या नेवासा फाट्यावर पूर्वी नाच गाणं चालायचं, गंमत चालायचं. अनेकांच्या संसाराची फाटातूट झाली त्या फाट्याने. तर एक वयस्कर माणूस, आमचे स्नेही, तिथे जवळपासची जी गाव आहे आमचे जिव्हाळ्याची माणसं आहे, त्यातला एक वयस्कर माणूस एक दिवस माझ्याजवळ आला, बसला
तो म्हणला महाराज, मी म्हणलं दादा तुम्ही दिसतच नाही कधी वारीला कीर्तनाला भेटले नाही. तो म्हणे महाराज आम्ही या फाट्यावर बसून होतो म्हणून हे पोरं बिघडले नाही म्हणे. कळलं का तुम्हाला त्यानं काय सांगितलं? तो म्हणे आम्ही इथं बसून होतो म्हणून पोरं तिकडं फिरकले नाही. पण हे कुठं बसून होते? त्या नाच गाण्यात. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला. माणसं स्वतःच्या चुकाचं समर्थन जर असं करायला लागले, अरे पोरांचं आयुष्य त्यांनी निश्चितपणे चांगलं केलं असेल किंवा कोणाचं एखाद्याचं वाईट झालं, पण तुझं आयुष्य वाया गेलंय ना दादा. हे आयुष्य तुला पुन्हा जमेल का? ज्ञानेश्वर माऊलीची ज्ञानेश्वरी जिथे जन्माला आली, त्या ज्ञानेश्वरीच्या जन्मस्थानाच्या जवळ तू जन्माला येऊन जर कधी माऊलीच्या दर्शनाला गेला नसशील, कधी साधू संताकडे गेला नसशील, तुझ्या आयुष्याचा उपयोग काय झाला? आणि म्हणून काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नान करा, देवाच्या पूजने, देवदेवतांचं पूजन करावं, तुळशीची प्रदक्षिणा. अर्थात हे काही प्रातिनिधिक सेवा, अशा ज्या ज्या काही पवित्र उचित सेवा आहे त्याची सवय आपल्याला जीवनामध्ये असावी. तुकोबाराय म्हणतात याच्यातूनच आपल्या जीवनाचं सार्थक होईल. त्याचबरोबर आयुष्य मोजकं आहे आणि ते उत्तम रीतीने जगण्यासाठी शरीर फार महत्वाचं आहे. महाराज म्हणतात जसं आयुष्यातला वेळ महत्वाचा आहे तसं शरीर संपदा ही महत्वाची. वेळ वाया जाऊ द्यायचा नाही, तसं शरीराचं आरोग्यही बिघडू द्यायचं नाही, हे तुकाराम महाराजांचं सांगणं. आणि त्यासाठी आरोग्य सांभाळण्यासाठी काय करावं हे दुसऱ्या चरणामध्ये युक्त महाराज हार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, निमयेंद्रियासी सार, निमयेंद्रियासी सार, नेमयेंद्रियासी सार, नेमयेंद्रियासी नसावी वासर, नसावी वासर, नसावी वासर, नसावी वासर, युक्त आहार विहार, निमयेंद्रियासी सार, नसावी भाषण, निद्रा बहु भाषण, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, निद्रा विहार, निमयेंद्रियासी सार, नसावी वासर, निद्रा बहु भाषण, निद्रा बहु भाषण, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. आरोग्य अबाधित ठेवायचं असेल, तुकोबाराय 450 वर्षापूर्वी लिहितात, ज्या काळात आरोग्याच्या फार समस्या नव्हत्या. 450 वर्षापूर्वीचं हे लिखाण आहे अभंगाचं. आरोग्याच्या समस्या अगदी आपल्या मागच्या पिढीला सुद्धा फार नव्हत्या. आत्तापर्यंत 30-40 वर्षापर्यंत मागे जर गेलो तर आरोग्य ठणठणीत होतं. फार क्वचित एखाद दुसरा माणूस कधी आजारी पडायचा आणि तोही साध्या उपायाने बरा व्हायचा, कारण प्रतिकारशक्ती चांगली होती, खानपान चांगलं होतं. पण महाराज त्या काळी लिहितात आरोग्याचं महत्व. ते म्हणतात युक्त आहार विहार, आपला आहार युक्त असावा, परिमित असावा, मापात असावा. छत्रपती शिवरायांच्या चरित्रामध्ये असं म्हणतात की महाराज हे अत्यंत मोजकं जेवत होते, असं त्यांच्या चरित्रकारांनी आणि काही अभ्यासकांनी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे त्या काळात सुद्धा आरोग्याकडे पाहण्याची एक दृष्टी त्यांच्या ह्या मोठ्या माणसांकडे होती. तुकोबाराय सुद्धा लिहितात युक्त आहार, युक्त म्हणजे जेवढा लागतो तेवढा. आमचे कीर्तनकार मित्र होते साबेरबाई, ते गमतीनं म्हणायचे, गमतीनं ते म्हणायचे मला माझी काय तब्येत बरी नाही. आम्ही म्हणायचो चला जेवायला. नाही नाही माझी काय तब्येत बरी नाही, काय 1-2-4 चपात्या, एखादी वाटी भात, एखादी प्लेट शिरा, बस झालं म्हणे, तेवढंच बस झालं मला. याला काय युक्त आहार म्हणायचं का? याला युक्त आहार म्हणता येत नाही. मला असं वाटतं ज्याची त्याची क्षमता वेगळी असते. कोणाचं एका भाकरीत आटोपेल, कोणाला 2 लागतील, पण अतिरेक करू नये. आपल्या भुकेचं जे आहे ते जरूर आपण घ्यावं.
पण अलीकडच्या काळात आरोग्याच्या एवढ्या समस्या वाढल्या की आग्रह करणं आणि अतिरेक करणं आता ते दिवस राहिलेले. आमचे सगळे गुरुबंधू इथं बसलेले आहेत. भरतजी महाराज आहे, संजयजी महाराज, आमचे लक्ष्मण महाराज पुढे बसलेले आहेत. नारायणगिरीजी महाराज एक गोष्ट सांगायची, एक अनुभव सांगायचे. म्हणजे पंढरपुरामध्ये ब्राह्मण भोजन होतं, महाराज सांगायचे, आपण ऐकलेलं आहे. आणि द्वादशी सोडायला ब्राह्मण भोजन, एका मोठ्या माणसाची पंगत, उदार माणूस तुमच्यासारखा, ज्यानं पुरणपोळीचं जेवण ठेवलं सगळ्या वारकऱ्यांना, आलेल्या गुरुजींना, ब्राह्मणांना, सगळ्या भाविकांना. आणि त्याच्यात त्यांनी काय केलं, जेवण होत आल्यावर सांगितले, पहा जो कोणी एक पोळी घेईल त्याला ₹1.25 दक्षिणा म्हणे माझ्याकडे. लागले ना काही जण चढाओढीला. महाराज म्हणले दिवस उन्हाळ्याचे होते, आमरस होता, पुरणपोळ्या होत्या, तूप होतं, वाढणारा बिचारा, वाढणारे उदार होते, खाऊ घालणाराही चांगला मोठ्या मनाचा होता, पण खाणाऱ्यांनी धोरण ठेवायला पाहिजे होतं ना म्हणे. एक जणाला ताटावरच अटॅक आला, खाणाऱ्यांनो सावधान. तेव्हा चढाओढीचे दिवस राहिलेले नाही. आपण युक्त आहार, आपला आहार हा योग्य असावा, युक्त असावा, आवश्यक तितकाच असावा. आणि म्हणून युक्त आहार, विहार, फिरणं हिंडणं यालाही एक मर्यादा. आज अति प्रवास याच्यातून होणारे आजार, आणि नाईलाज आहे, अनेक प्रोफेशन्स असे आहे प्रवास हा करावाच लागतो, नाईलाज आहे. पण प्रवास हा सुद्धा, म्हणजे एका ठिकाणी सुभाषितकार म्हणाले की प्रवासी असणं म्हणजे जिवंतपणी मेल्यासारखंच आहे. दरिद्रो व्याधितो मूर्खः प्रवासी नित्य सेवकः जीवितोपि मृतः पंच व्यासेन परिकीर्तितः, अशी सुरुवात आहे श्लोकाची. जीवितोपि मृतो पंच व्यासेन परिकीर्तितः. कोण कोण 5 जण आहेत जे जिवंत असून मेल्यासारखे आहे. सतत दारिद्र्य ज्याच्या वाट्याला आहे, दरिद्रो, व्याधीच, दुखणंच बरं होत नाही, व्याधितो. मूर्ख, अज्ञानी आहे, म्हणजे काहीच कळत नाही, आपल्याला काही कळत नाही, हेही ज्याला कळत नाही त्याला काय म्हणावं, मूर्ख. एक जणाचा स्वरच लागत नव्हता तरी तो म्हणायचा मी लई मोठा गायक आहे, याला काय म्हणावं, मूर्ख. विठाला विठाला दरिद्रो व्याधितो मूर्ख प्रवासी, ज्याला सतत प्रवास आहे. आणि मला वाटतं आपल्यापैकी असे बरेच जण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात, प्रवास आहे. आमची मंडळी सुद्धा या कीर्तन भजन क्षेत्रातली जी माणसं आहे, खूप प्रवास करावा लागतो, पण हे कठीण आहे. आणि म्हणून आपलं फिरणंही कुठेतरी परिमित असावं, युक्त आहार, विहार. आपल्या शरीराला, इंद्रियाला आणि दिनचर्येला काही नियम असावे. आणि आजही जी माणसं थोडेसे नियम पाळतात त्याचा फायदा होतोच. उठण्याचा एक नियम असावा, स्नानाचा एक नियम असावा, देवपूजेचा नियम असेल, फिरण्याचा नियम असेल, काही व्यायामाचे, योगा प्राणायाम करण्याचे नियम असतील, काही आपले वाचनाचे नियम असतील, देवदर्शनाचे नियम असतील. जे जे काही चांगले नियम आहे ते खूप पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याला देतात. बरं, ते न दिसणारं धन आहे, पण ते त्या नियमातून मिळतं. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. आणि म्हणून नेम इंद्रियासी सार, नसावी वासर निद्रा बहु भाषण. पुष्कळाचा विषय आहे, मी त्याच्या विस्तारात जात नाही. झोप सुद्धा अति घेऊ नये, महाराज म्हणाले. झोप मापात असावी, 6 तास 7 तास, काही लोक म्हणतात 8. ज्याला बिचारायला भाग्याने मिळत असेल त्यानं घ्यावी 8 तास, काही हरकत नाही. पण किमान 6 तास तरी झोप प्रत्येकाला असली पाहिजे. पण अति झोपू नये. आमचे कीर्तनकार मंडळी सांगतात, म्हणे एक बाई साहेब, शेतकऱ्याची बायको, ती माहेरी जायला निघाली. सकाळी सकाळी एसटी होती, बस गाडी. नवरा झोपलेला होता. तिने सांगितलं, अहो उठा, किती वेळ, मला एसटी, आता लेकरांना घेऊन मी निघाले, माहेरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे, मी उद्या दुपारपर्यंत येते, तुम्ही लवकर उठा, स्वयंपाक करून ठेवलाय, जनावराला पाणी पाजा, अमुक करा धमुक करा, सांगून बाईसाहेब निघून गेल्या. पण याला झोपेची एवढी आवड होती. मूर्ख माणसं आपला वेळ हा व्यसनात तरी घालवतात, झोपेत तरी घालवतात, नाही तर भांडणात तरी घालवतात. विठाला विठाला, हे माझं वचन नाही, हे शास्त्राचं वचन सांगतो आपल्याला. जे शास्त्रात लिहिलंय ते आपल्या पुढे सांगतो. अति झोप काय कामाची. बाई साहेब दुसऱ्या दिवशी दुपारी झाल्या. त्यांना माहिती होतं मालक आपले काय फार लक्ष देत नाही.
आल्या आणि आल्यानंतर पाहिलं तर दुपारपर्यंत झोपलेले. अहो म्हणे काल मी गेले निदान 8ला तरी तुम्ही उठले होते, आज तर दुपार झाली ना अजून झोपलेले. तो म्हणला मी सांगतो ना तू जाऊन ये, काय काळजी करू नको. म्हणजे तो कधीपासून झोपलेला होता, तो कालपासून झोपला, तो उठलाच नव्हता. म्हणून निद्रा बहुभाषण, बोलणं सुद्धा. 10 जण जर आपण सोबत चर्चेला बसलोय तर एकानंच बोलू नये, सर्वांना संधी मिळेल याची काळजी घ्यावी. 6 जण 5 जण जर गाडीत आपण निघालो तर 4 वाक्य बोलायला त्यांनाही संधी द्यावी. आपण बोलके आहोत हे चांगलं आहे, पण आपण तोंडाळ आहोत असं लोकांनी म्हणू नये, वाचाळ आहोत असं लोकांनी म्हणू नये. हा आरोप आपल्या माथी येऊ नये म्हणून दुसऱ्यालाही थोडंफार बोलण्यामध्ये सहभागी करून घ्यावं. विठाला महाराज म्हणतात हे जीवन यातून आपल्याला सुखी करता येईल आणि या जीवनामध्ये आपण मिळवतो मायबाप हो, शेती वाडी धन संपत्ती. पण तुकोबाराय म्हणाले या भौतिक संपत्ती बरोबर परमार्थ संपत्ती परमार्थ धन आपल्याला मिळवावं लागेल, जे देवापर्यंत घेऊन जात आहे. अभंगाचं 3रं चरण परमार्थ महाधन